मान्सून गोव्याच्या अगदी वेशीवर आलेले आणि त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये मान्सून महाराष्ट्रात देखील येणार आहे। कोकणापासून अगदी हाकेच्या अंतरावर आता पाऊस येऊन थांबला, तर कुठल्याही क्षणी तो कोकणामध्ये धडकेल। पावसाची हीच गती आणि अशीच एनर्जी कायम राहिली तर यंदा मान्सूनची गाडी राज्यामध्ये अगदी जोरात धावेल अशी शक्यता आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे। गोव्याबरोबर पश्चिम किनारपट्टीवर गेले 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी गोव्याच्या वेशीवर मान्सूनचं आगमन झालंय, त्यामुळे गोव्यामध्ये कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। इकडे कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीनंतर पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आलाय, पण बळीराजाला पेरणी करत असताना बैलजोड्यांची कमतरता भासत असल्यामुळे अगदी माणसांच्या मदतीने आता पेरणीची कामं उरकावी लागतात। पाण्याच्या तीव्र टंचाईनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सलग 3 दिवस मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाही चांगलाच सुखावलाय। बळीराजानं तात्काळ पेरणीच्या कामांना प्रारंभ केलाय। भुईमूग, सोयाबीन आणि तूर यासारख्या पिकांची पेरणी शेतकरी पूर्ण करून घेत आहेत। सोयाबीन पेरवलंय आम्ही, गुंठ्याला 1 किलो धरून चालतोय। 3 महिन्याचा काल्यात येते, 3 महिन्यात काल्यात गुंठ्याला 1 क्विंटलमध्ये बसतंय। 1 गुंठ्याला 1 पोतं होते, त्यातून मग ते काय पावसाच्या जीवावर काय असेल ते। पेरणीसाठी शेतकऱ्याला बैलाची नितांत गरज असते, पण सध्या बैलांची उपलब्धता कमी आहे, तर ज्या ठिकाणी बैलजोडी उपलब्ध आहे तिथं शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत। त्यामुळे स्वतःच जू खांद्यावर घेऊन पेरणी करताना शेतकरी शिवारात दिसतोय। लय बैल होती ती बैल कमी झालीत, बैल आता कोण पाळीना झाले, ट्रॅक्टरनं मशागत करते त्यामुळे सगळं कमी आलं बघा बैलांचं। मग आता सगळी शेती आम्ही हाताने करतोय आणि कमी पिकं ऊस पाणी नाही, त्याच्यामुळे आम्ही जरा हे करतोय, कमी पाण्यात येणारा चित्राप करतोय। सोयाबीन आम्ही पेरलं। पश्चिम महाराष्ट्रात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। मान्सूनचं दमदार आगमन झाल्यानंतर या भात पिकाची लागण केली जाणार आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। तर दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकरी राजा पेरणीपूर्व कामामध्ये आता गुंतलेला आहे। दुष्काळानं भेगाळलेल्या जमिनीच्या नांगरणी कोळपणीच्या कामांना वेग आलेला आहे। दुष्काळानं कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची तयारी केली आहे। यावर्षी चांगला पाऊस पडू दे अशीच प्रार्थना ते करतात। 3 वर्षापासून पाऊस नाही, काय करावं त्या मला खाद बी घालून मोकळं होऊन जायचं काम आहे। वर्षाला 3 वर्ष झालं पाणी नाही प्यायला, जनावर जागाच उठलाय, माणसं जागाच उठलाय। अवकाशी भानगड होऊ नये, कोणत्या आशेने करणार आता वडल्यासाठी आशेन करणं पडेल काय तर भागल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।